तर मित्रांनो बघू शकता श्री साई डेअरी फार्मवरती आपण आलेत आणि त्यांची संपूर्ण दावण उभी आहे। आज वार आहे, शुक्रवार, नवीन वर्षाचा बाजार आहे पहिलाच दिनांक आहे 4 आणि 1 नंबर असा बाजार भरलेला आहे आणि भाऊच्या दावणीवर आता म्हशी आपल्याकडे अवेलेबल आहेत विक्रीसाठी। नमस्कार राहुल दादा। नमस्कार दादा। दादा किती म्हशी आहेत अवेलेबल? सर्वप्रथम आपल्या सर्व शेतकरी बांधवांना आपल्या यूट्यूब मार्फत सर्व शेतकरी बांधवांना आपल्या नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा। आज आपला पहिलाच बाजार आहे, वर्षातील पहिलाच बाजार आहे 2025चा। एक चांगल्या ऑफर नवीन वर्षासाठी द्या तुम्ही शेतकऱ्यांसाठी, मी ते हेच म्हणतो। 90% म्हणजे एकदम रिजनेबल आला शेतकरी आल्यानंतर आपण एकदम लोकांपेक्षा 5,000 आणि म्हैस आपण कमी देऊ। 5,000 आणि कमी मित्रांनो ऑफर आहे नवीन वर्षाची। तर हिचं काय सांगितलं? म्हैस बघू शकता, म्हैस एकदम मोठ्या मापाची। 16 लिटर हिला दूध मागच्या वेळेस किती म्हणले दादा? 16 लिटर 16 लिटर पिळलेली बघू शकता आणि खाली झालेली म्हैस। खाली काय दादा? वगैरे का मित्रांनो बघू शकता, वगैरे म्हैस एकदम टॉप क्वालिटीची। तुम्ही शिंगडी पगडी बघायची, म्हशीला कुठंच वाटा नाही। 16 लिटरच्या बोलीत 1,40,000, त्याच्यातून 5,000 वाजा 1,35ला म्हैस भेटन का? समोर आल्यानंतर अजून 2 पैसे कमी चालतंय, याच्यात पण कमी होणार आहे मित्रांनो। बघू शकता अशा प्रकारे रेट आता नवीन वर्षात सांगण्यात आले। दादा हिचं काय सांगितलं? बसलेली खाली मित्रांनो, तुम्ही जी शिंगडी पगडी बघा, एकदम पिळाची अंगठी, एकदम प्युअर हरियाणाची। सकाळी विली म्हणून ते दमले म्हणून तिला उठवलं। हा, किती लिटर दिले तिला आता एक 8 लिटर चिक चालू आहे का? पहिली झालेली सकाळची तिची आणि गिरायकाने त्यांना पिळून आपण म्हैस दिलेली एकदी म्हैस दिली आपण ती। कुठं दिली ती म्हैस आपण पिंपरी चिंचवडला म्हैस दिलेली। पिंपरी चिंचवडला शेतकऱ्यांनी खरेदी केली। काय रेट झाला? शेळके म्हणून शेतकरी तिथले आपले दुधाचे हा कंटिन्यू आपल्याकडून माल खरेदी करत असतात, त्यांना म्हैस दिलेली आपण। काय रेट झाला? रेट काय झाला? ही म्हैस दिली त्यांना 1,05,000। 1,05,000 रुपयाला फक्त। दूध किती राहील बरं हिला? दूध देईन ती 14-15 मित्रांनो म्हैस बघा, म्हैस आता सकाळी खाली झाली, दमलेली, त्याच्यामुळे खाली काय झाले? रेडी खाली रेड आहे रेड आहे का? खाली रेड आहे। चालते। तर ही पुढचे काय सांगितले? तिच्या सांगायला 1,10,000। 1,10,000, याच्यात 5,000 आपल्या नवीन वर्षाचे ऑफ आणि शेतकरी समोर आल्यानंतर काही कमी जाता? हो 100% कमी जास्त आहे। याच्या खाली काय? तिच्या खाली रेडी। तर हिचं दूध किती राहील अंदाजे दादा? ही दूध देणे का 13 ते 14 लिटर। 13 ते 14 13-14 लिटरच्या आसपास दूध देणार आपण, कारण की आपण 2 टाइम शेतकऱ्यांना म्हैस पिळून देत असतो। पिळून देत आहे मित्रांनो, बघू शकता अवेलेबल विक्रीसाठी। दादा पुढचे हिचं काय सांगितलं? हिचं ही म्हैसन क्वालिटी मधली हा, तिच्या सांगायला 1,10,000 किंमत। कमी जादा होतील ना 100%। किती वेळ त्याची म्हैस आता सध्या 3रं स्पोर्टातला खाली झालेलं आहे। काय खाली आता? खाली रेडी दुधाला काय चलन बरं? दुधाला चाललं 13-12 12-13 चलन मित्रांनो। म्हैस बघा संपूर्ण व्हिडिओमध्ये एकदम क्वालिटीच्या म्हशी आपल्या राहुल भाऊकडे उपलब्ध आहे। आता आपल्या सध्या विक्री झाल्यात बाकीच्या म्हशी? बाकी काही म्हशी विक्री झालेल्या आहेत, काही म्हशी आहेत विक्रीच्या, हां काही बाकी आहेत। तर आपला कॉन्टॅक्ट नंबर द्या ना। माझा नंबर 80-87-23-95-42। चालते, धन्यवाद। घरी आल्यानंतर आपण 2 टाइम पिळून देण्याची व्यवस्था, राहण्याची, खाण्याची सगळी व्यवस्था आपण करत असतो। सगळं अवेलेबल आहे मित्रांनो। तुम्ही म्हशी पुन्हा एकदा पाहून घ्या व्हिडिओच्या माध्यमातून। बाजार सोडून जर शेतकरी जर म्हणाले आपल्याला की आडमध्ये यायचं, काही शेतकऱ्यांचं येणं होत नाही बाजारला, हां, सोमवारपासून शुक्रवारपर्यंत माल आपल्याकडे अवेलेबल असतो पाठीवर। सोमवारपासून शुक्रवारपर्यंत तुम्ही कॉन्टॅक्ट करून येऊ शकता। स्क्रीनवर कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे संपूर्ण। तुम्हाला लोकेशन पाठवलं जाईल आणि तुमची संपूर्ण राहण्या खाण्याची सोय केली जाईल। कुठल्याही प्रकारची जोर जबरदस्ती होणार नाही। जर म्हैस पसंत पडली तरच खरेदी होणार। तरच खरेदी आपण, कारण की शेतकऱ्यावर जबरदस्ती करतच नाही। शेतकरी खुश तर आपण खुश। बरोबर आहे। चांगला संदेश व्हिडिओच्या माध्यमातून गेला पाहिजे। तुम्हाला जर खरेदी करायची असेल तर तुम्ही घोडेगाव म्हैस बाजारात या। बाजारात इतर दिवशी राहुल भाऊच्या गोठ्यावर या। 12, 14, 16, 18 लिटरच्या आसपास म्हशी अवेलेबल असतात। आता किती म्हशी होत्या आपल्याकडे? आज 10 ते 12 म्हशी होत्या। आता खाली किती राहिले? 6 म्हशी राहिलेल्या। 4 विक्रीचा म्हशी दिल्यात, काही म्हशी बाकी आहेत। गोठ्यावर जातात काही? हो, काही गोठेवून जातात। चालतंय, कॉन्टॅक्ट नंबर द्या। माझा नंबर 80-87-23-95-42, राहणार घोडेगाव। चालतंय, धन्यवाद दादा।